राजू वाघमारेजी, मला एक सांगा की इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी इतका विलंब का लागतोय? म्हणजे ज्या ज्या वेळेला माध्यमांनी प्रश्न विचारले आंबेडकरांना त्यावेळी त्यांचं असंच उत्तर आलं की आम्ही AIC ला पत्र लिहिलंय, पण याला खूप वेळ लोटून गेला आणि हे भिजत गोंगडं झालेलं आहे. वायर्ड हेडफोन मनोजजी, की पहिली गोष्ट काँग्रेसकडून याला उशीर होतोय किंवा काँग्रेस याला कारणीभूत आहे असं जर कोण म्हणत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. हा पहिला मुद्दा. कारण इंडिया आघाडी काय काँग्रेसच्या मालकीची नाही किंवा काँग्रेस काय बोलतोय त्याच्याप्रमाणेच इंडिया आघाडी वागेल अशातलाही भाग नाही. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा की मगाशी माझे मित्र आपले पत्रकार बंधू जे बोलले कुंची कर्वे की काँग्रेस याच्यावर प्रकाश टाकू शकतं, तर मुद्दा असा आहे की आमच्याकडून प्रकाश आंबेडकरांना साहेबांना नेहमीच अगदी स्पष्ट आणि पुढाकाराची भूमिका आणि पाठिंब्याची भूमिका मिळालेली आहे. यावेळी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की संविधान सभेला राहुल गांधींनी यायला पाहिजे, त्यावेळी आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांनी चांगला संदेश पाठवला. त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही माझे प्रतिनिधी म्हणून त्या संविधान सन्मान सभेसाठी जा आणि माझे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोळे साहेब आणि मी स्वतः आम्ही संविधान सन्मान सभेला गेलो. आम्ही स्टेजवर होतो. पटोळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जे जे पक्ष संविधानाच्या रक्षणासाठी उभे आहेत त्यांच्याबरोबर काँग्रेस असणार. त्याच्यामुळे आमचा पाठिंबा, त्यांना विरोध असण्याचा काही प्रश्नच येत नाही. उलट सगळ्यात चांगली गोष्ट आहे की वंचित आघाडी इंडिया आघाडीमध्ये येणार आणि त्याचा फायदा जो आहे तो सगळ्यांना होईल या मताचे आम्हीही आहोत. त्याच्यामुळे काँग्रेसकडून विरोध होतोय अशातला भाग नाही. प्रश्न असा आहे की मागच्या वेळी पण जे झालं ते जर आपण बघाल तर मागच्या वेळी जागा वाटपाच्या संदर्भात जी वंचितची भूमिका होती ती भूमिका NCP ला पण मान्य पडली नाही, त्यावेळी काँग्रेसला पण मान्य पडली नाही. कारण खूपच जास्त जागा वंचित कडून मागण्यात आल्या होत्या आणि त्यातही आमच्या NCP आणि काँग्रेसच्या ज्या महत्वाचे नेते आहेत त्या नेत्यांच्या जागाही वंचित कडून मागण्यात आल्या होत्या की ज्या म्हणजे बारामती सारखी जागा शरद पवारांची जागा मागण्यात आली, नांदेडची जागा मागण्यात आली, पुष्कळ अशा जागा मागण्यात आल्या की ज्या काँग्रेस किंवा NCP देऊच शकत नाही. मग अशा प्रकारच्या त्या जागांच्या मागण्यामुळेच ती बोलणी फसली आणि तीच गोष्ट आता तीच गोष्ट होते मनोजजी. इंडियामध्ये येण्याच्या आधी जर 12 जागांची मागणी झाली किंवा जागा वाटपाची मागणी झाली तर नक्कीच, कारण शिवसेना त्यांच्यामधल्या जागा वंचितला देणार आहे की वंचित डायरेक्ट इंडिया आघाडीमध्ये येणार आहे, ती भूमिका काय आहे त्या स्पष्ट होणं पहिल्यांदा गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर जागा वाटपाचा मुद्दा येईल. कारण प्रत्येक पक्ष जागा वाटपाच्या बाबतीत जास्त जागा मागणार आहे याच्यात अजिबात दुमत नाही आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईटही नाही. प्रश्न असा आहे की इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी सगळ्या पक्षांची भूमिका, सगळ्या पक्षांनी मतं ही विचारात घेऊन त्या बाबतीत बोलणी होणं गरजेचं आहे. आणि आदरणीय आंबेडकर साहेबांचं बोलणं ऑलरेडी उद्धव साहेबांबरोबर झालेलं आहे. त्याच्यामुळे सेना त्यांच्या वतीने बोलणी करणार आहे किंवा शिवसेना त्यांना घेऊन इंडिया, कारण त्यांची ऑलरेडी युती झालेली आहे, त्याच्यामुळे तो एक चांगला सोयीस्कर मार्ग पकडू शकतात. पण आता याच्यातलं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग जागा वाटपाची बोलणी कशी होणार?